नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. तर या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मी खूप खूप मनापासून. तर हे बघा, मी परवाच आपली गाई एक व्यालेली होती, त्याचा व्हिडिओ शॉर्ट गाणं बनवून टाकलं होतं. तर तुम्ही म्हणसाल रॉयल शेतकरी म्हणून घेणं किंवा व्हिडिओ करणं या बाईला दुसरं काही सुचत नाही. तर तसं काय नाही आहे, अंगाकडं आणि भागाकडं बघून चालत नाही आहे. बघा, आता ही गाई व्याली आहे, हिची कास किती सुजले मी तुम्हाला दाखवते. ही बघा, तुम्ही बघू शकता या गाईची कास एवढी वीस सुजलेली आहे. आणि कसं रॉयल शेतकरी म्हणणं एवढं सोपं नसते बरं का. ही गाईची कास सुजलेली आहे. आता ही 2-3 दिवस सूज काय वसरणार नाही. त्यासाठी मी काय आयडिया लढवली आहे. काय आयडिया लढवली आहे ती तुम्हाला दाखवते मी. ही गाय आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुवून झाल्यानंतर ह्याला मस्तपैकी कोरफड आणि हळद लावणार आहे. आणि आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया की ह्या गाईच्या कासेची सूज वसरते का कशी होते. आम्ही नेहमी हाच उपाय करतो, पण आज स्पेशली तुम्हा सर्वांना दाखवणार आहे. आणि तुम्ही असं म्हणत जाऊ नका की बाई यांना काही कामं नसते आणि व्हिडिओ बनवते. आणि व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की बरेच लोक टॉर्चर करायला बघतात की बाबा हे व्हिडिओ काय बनवतात, हे असं काय ते तसं काय. तर अंगाकडं आणि भांगाकडं बघणारे आम्ही माणसं नाही आहे. आम्ही अशी संपत्ती जपणारी माणसं आहोत. सिंपत्ती आणि संपत्ती जपायला आम्हाला दोन्ही पण येतं. त्यामुळं आम्ही शांत आहे तोपर्यंत शांत आहे. आमचं जास्त म्हणजे काय म्हणतात त्याला, गप्प शांत झोपलेल्या नागाच्या फडीवर पाय द्यायचा प्रयत्न करू नका. हेच मला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं आहे. आणि पुढचा ब्लॉग मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. आणि आता तुम्ही माझी कंडिशन बघू शकता. तुम्हाला दाखवलं तर तुम्ही म्हणसाल खरंच बाबा शेतकऱ्याचं जीवन लय वाईट आहे. असं इतकं शेणात असं गुडघ्यापर्यंत पाय भरला आहे आणि तिथनं ही गाय धुवायची चालू आहे. आणि त्यानंतर ही गाय व्यवस्थित धुवून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते की कसं असते शेतकऱ्याचं जीवन. ते थोडंसं पाणी कमी पडलंय म्हणून गाय धुवायला घागर भरून घेऊन चालले. येते का नाही मला पण घागर उचरायला, म्हणत ना माय राहील शेतकरी कारभारी. आणि इथं डोक्यावरती बघा कसला मस्त केळीचा घडा आलाय. हात पण पोचतोय, पण कॅमेरा कोण पकडायचं आणि तुम्हाला दाखवायचं कोण. ही घागरीचा हात सोडला तर मग घागर बी गुडूप आणि मी पण गुडूप. तर मी बघा अशा पद्धतीने गाय स्वच्छ करत आणलेली आहे थोडीशी. आणि ही रेडको आहे ते सारखं घाण बादलीमध्ये तोंड घालते. म्हणजे ह्या बादलीमध्ये आहे
खराब पाणी आहे गाईला धुवायला घेतलेलं, त्यामुळे ह्याला मी पिऊ देत नाही. तर तुम्ही म्हणसाल ताई एवढ्याशा बारक्या पिल्ल्याला सुद्धा पाणी पिऊ दे ना, तर तसं काय नाही आहे बरं का. ह्या बारक्या पिल्ल्याला सुद्धा मी पाणी ठेवणार आहे. आता थोडंसं कमी पडलं आहे, थोडी गाई घाण राहिली म्हणून ह्या घागरीतलं पाणी ओतून घेते. घागरीतलं पाणी ओतून घेतल्यानंतर घागर साईडला धुवून खंगाळून ठेवायचं आपलं काम आहे. कारण आपल्याला सगळं उटारेटा करावं लागतो सगळ्या जनावरांचं, घरातलं बाईचं दुःख बाईलाच माहिती असतं. ती व्हिडिओमध्ये बघून समजत नसतं. जरा तोंड बिंड धुवून घ्यावं म्हटलं. काजल आपली चिकनी चिकनी दिसली पाहिजे, काळी नाही दिसली पाहिजे. असायला पण लई देखणी आहे. खरं जरा व्याल्यामुळं अशक्तपणा आला आहे. व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतली. ह्याला दवा पाणी औषध घेतलं म्हणजे दूध पिळायला पण बरं पडतं आणि आपल्याला पण सांभाळायला गुरं सांभाळल्यासारखे मस्त असं नवीन फ्रेश वाटतं. म्हणून मी सगळी अशी गाय स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तुम्हाला तर माहितीच आहे मी काय उपाय सांगणार आहे ती. कोरफड आहे, कोरफड लावायची आपल्याला गाईला. त्याच्यामुळं सगळी स्वच्छ वाळवून धुवून घ्यायची मस्तपैकी. म्हणलं असं एखाद्या दिवशी आपल्या ह्या मुक्या प्राण्यांवर पण शतदा प्रेम करावे, असं काही तर माझं आहे. या मुक्या प्राण्यांचं माझं नातं आहे. त्यामुळं मला लई मुके प्राणी आवडतात आणि यांचं शेणबिण काढायला काही लावत नाही मला आणि मला आवडत पण नाही. पण मला बाकीचं कामं करायला आवडतात मस्तपैकी आणि रॉयल शेतकरी कारभारीण म्हणून घ्यायला पण आवडतं. कारण आहे ना, आपण करतो जसं आपण करतो तसं व्हायला पाहिजे, वागायला पाहिजे का नाही सांगा तुम्हीच. आणि कसं आहे, व्हिडिओच्या माध्यमातून मी छोटे छोटे ब्लॉग, लाँग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करते. जसं की मग म्हटलं मी तुम्हाला अंगाकडे भांगाकडे बघून चालत नाही, तसं खरंच येतं. शेतकऱ्याचं कामच असं आहे की अंगाकडं आणि भांगाकडे बघितलं की शेतकरी म्हणून घेत नसतं कोण. अंगाकडं भांगाकडं बघून चालत नसतं. हां, बाहेर जाताना किती पण टॉपमध्ये जावा, पण इथं असं शेतात काम करताना, असं गुरांचं काम करताना कसली मज्जा येते. नाद करते काय असं दाखवायला लागते. मग त्यानंतर काय, हे सगळं मस्तपैकी सगळी चकाचक धुवून घेतली. म्हणलं आता कॅमेरा ऑफ करावा, आपण नाचायचं बी एकट्यानं आणि डबडं वाजवायचं बी एकट्यानं. म्हटलं आता ही रेडको लयच मध्ये करतं, ह्याला पण पाणी दाखवावं. नाही तर तुम्ही म्हणसाल बघा ताई किती हे एवढं तोंड घालत होतं रेडको, ह्याला पाणी दाखवलं नाही म्हणून. ह्याला म्हणलं पी बाबा पाणी, बघू दे आपल्या पब्लिकला खरंच ताई मुक्या प्राण्यांवर प्रेम करते का नाही ती. आणि सांग म्हणलं त्यांना फॉलो करायला आपल्याला. ही आता धुतलेली गाय वाळेपर्यंत ही आपली राधा बांधून येऊया झाडाखाली. झाड कुठे हिचं बांधायचं दाखवते तुम्हाला. लय लांब आहे झाड, पण हिचं बांधायचं. पण आता ह्या झाडाखाली आपण पहिला बांधत होतो. तर कटरपशी दिसते ना ते लिंबाचं झाड, तिथं बांधत होतो. पण इथं काय व्हायला लागलं आहे, हिला लय ऊन लागतं. एवढ्याशा झाडाची सावली तिला पुरत नाही. म्हणून आता आपण तिला बांधणार आहे दुसऱ्या रानात, दुसऱ्या झाडाखाली शिफ्ट करणार आहोत तिला. आपण कशी शिफ्ट करणार आहोत ते बघाच कंटिन्यू. हे दिसते का तुम्हाला लिंबाचं झाड, ह्याची मोठी सावली आणि राधा मस्तपैकी AC लावल्यासारखं बसल. आपल्या शेतात खत पण पडतंय आणि राधाला पण ऊन नाही लागणार. म्हणून आम्ही इथं राधाला शिफ्ट करणार आहोत. म्हणजे राधा म्हणजे म्हैस आहे बरं का. तुम्ही म्हणसाल अजून कुणीतरी आहे की काय. हे पहा, ही आहे कोरफड. कोण याला कवार म्हणतं, कोण काय म्हणतं. ह्याला ब्लेडनं, विळीनं, चाकूनं कापण्यापेक्षा हातानंच असं हे सोलून घ्यायचं. असं मी सोलून घेतले. आता उन्हाळा असल्यामुळे याला जास्त गर नाही आहे, म्हणजे गाभा नाही आहे. असा गाभा पाहिजे याला. पण आहे तसं आता येळला केळन, वनवासाला सीताफळं, म्हणून मी हे आता आणलेलं आहे. ह्याच्यावर हळद टाकायची आणि कासाला कसा पद्धतीनं लावायचं मी दाखवते तुम्हाला. मी अशा हळद टाकून 5 मिनटं झालेली आहेत. आता 5 मिनटं झालेत. आता आपण चला गाईच्या कासाला लावून बघूया. गाय तर आपली स्वच्छ धुवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. काचला वगैरे काही घाण राखायची नाही. कासा अशी व्यवस्थित स्वच्छ, क्लीन आणि क्लिअर सगळी स्वच्छ झाली पाहिजे. इकडं बघू शकता तुम्ही खालच्या बाजूनी कसा हिचा घेरा आहे. हे आपण उद्याच्याला चेक करूया, तुम्हाला दाखवते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर बघा आता मी कोरफड लावते याला. तर मी अशा पद्धतीने कोरफड, हळद आणि कोरफड मिक्स केलेली आहे. 1-5 मिनटं त्याला म्हणजे पाणी सुटेपर्यंत ठेवलं होतं आणि आता कासाला लावायला लागले. ह्याला जरा कासाला गोचिडा आहेत छोटे छोटे, त्यामुळं असं दिसतंय ते. आणि असं सगळं व्यवस्थित रस आणि हळद एक मिक्स करून व्यवस्थित कासं घालून वगैरे जिथं
आपल्याला सुजल्यासारखं वाटतंय हाताला तिथं सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं. मी पण असं लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इकडं बघू शकता कोरफडीचा गाभा जो आहे छोटा छोटा तो कासाला लागलेला असला, चिपकलेला असला किंवा हळद असली चाटलं तरी काही होत नाही. आम्ही नेहमी असं करतो म्हणून तुम्हाला दाखवले. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तुमची गाय जर वेलेली असेल आणि कास सुजलेली असेल तर मग आवडतात ना रॉयल शेतकरीचे ब्लॉग बघायला? # रॉयल शेतकरी कारभारी.